आज आपण करूया शेंगांची डाळ। तुरीची डाळ घेतली, त्यात थोडीशी मुगाची डाळ घातली आणि या शेंगा सोलून घेतल्या, कोथिंबीर लसूण घेतले 10-12 पाकळ्या आणि टोमॅटो घेतला। हे आता सगळं कुकर लावूया, शेंगा नाही घालायच्या, टोमॅटो घालून कुकरला लावूया। आणखी आंबट गोड अशी मस्तपैकी डाळ करूया। ही डाळ धुवून घेतली आणि त्यात टोमॅटो टाकूया। हिंग घालूया, तर त्याच्यात आपण थोडासा आपण ही डाळ आता कुकरला लावूया। तेल घातलंय, राई, जिरं, लसूण, आता आपण शिजवलेला जो टोमॅटो आहे तो आपण त्याच्यात घातलेला आहे। हळद, लाल तिखट मसाला, धना जिरा पावडर, तर ह्या आपण शेंगा घालूया। शेंगा घालून जरा ह्या अशा परतून घेऊया आणि मग पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालूया। थोडासा आता गूळ घातलाय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। आता आपण थोडं पाणी घातलेलं आहे। ही उकळी आली आहे, त्यात आपण आता शिजवून घेतलेली डाळ घालूया। पण 2 मी कोकम टाकते जरा चव येण्यासाठी। आता आपण कोथिंबीर घालूया। ही अशी डाळ माझ्या मुलांना फार आवडते। अशी शेवग्याची आमटीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।